नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या पुन्हा एकदा नवीन अशा या व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, आपल्याला बरेच कमेंट होते की आपण जे बैलगाडा शर्यत बॅनर बनवतो त्या बॅनरवरती आपण जे वरच्या साईडला जे आपलं जे मैदान असेल त्या मैदानाचा आपण उल्लेख करतो ते आपण एकदम शेपमध्ये आपण वेक्टर शेप असतो त्या शेपमध्ये आपण ॲड करत असतो। तर तो कशा प्रकारे तयार करायचा तर ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये आपण दाखवणार आहे। तर आपल्याकडे डायरेक्ट रेडीमेड फॉन्ट आहे त्या वेक्टर शेपचा, तर तो फॉन्टचा यूज करून आपण ते शेप यूज करणार आहे। ते कशा प्रकारे फॉन्ट आहे ते तुम्हाला मी आजच्या आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। तर वेळ न घालवता आपण आपल्या लॅपटॉपच्या स्क्रीनवर येऊ आणि तुम्हाला तिथे पुढं पाहायला मिळेलच आपण कशा प्रकारे एडिट करतोय, कशा प्रकारे आपण ते यूज करू शकतो। तर चला व्हिडिओला सुरुवात करू। तर मित्रांनो, तुम्ही बघू शकताय आपण इथे आता हा फॉन्ट आपण ओपन केलेला आहे। जसं की तुम्ही आपल्या या व्हिडिओत आता बघू शकताय आपण कशा प्रकारे हे तुम्हाला मी दाखवतो कशा प्रकारे हे शेप आपल्या या डिझाइन मध्ये आपल्या या फॉन्ट मध्ये पाहायला मिळतात। हे अशा प्रकारे काही वेक्टर शेप आहेत जे आपण डेली डिझाइन मध्ये यूज करत असतो। आता हा फॉन्ट पण तुम्हाला मी दाखवतो। हे संपूर्ण फॉन्ट आहे मित्रांनो। आता इथे आपण आपला फॉन्ट हा सिलेक्ट केलेला आहे। आता हा फॉन्ट कोणता आहे काय आहे तुम्हाला इथं पाहायला मिळतच असेल। केजी फ्लावर अँड फ्रेम अशा या नावाचा हा फॉन्ट आहे मित्रांनो। तर हा फॉन्ट तुम्हाला मिळून जाईल डिस्क्रिप्शन मध्ये, त्याची लिंक असेल। तसेच आपल्या टेलिग्राम चॅनलवरती देखील आपण हा फॉन्ट आपण देणार आहे। तर तिथून देखील किंवा आपल्या लिंक च्या माध्यमातून तुम्ही डाउनलोड करू शकता। तर इथे आता तुम्ही बघू शकता हा फॉन्ट अशा प्रकारे आहे। आता हा आपण ए टाइप केलेलं, त्याच्यानंतर आता आपण बी टाइप करू, सी, परत डी। जास्त वेळ न घालवता आपण लगेच तुम्हाला समजेल असं आपण दाखवतोय। तर इथं आपण वेगवेगळे आपण जे काय अक्षर असेल स्पेलिंग हे टाइप करून आपण यूज करू शकतो। आता इथं तुम्ही बघू शकताय या ग्लॅप्स या नावाचं इथं ऑप्शन आहे, त्यात आपल्याला पाहायला मिळतात की आपल्याकडे कोणकोणते वेक्टर शेप आहेत। इथे डायरेक्टच आपल्याला पाहायला मिळतात। इथं तुम्ही बघू शकता। आता इथलं कट करतो सगळं। इथं बघा हा एक आहे, हा एक आहे, हा एक आहे। जर तुम्हाला टाईप करायचं नसेल, डायरेक्ट तुम्हाला हवा तो शेप तुम्हाला पाहिजे, तर तुम्ही इथे डायरेक्ट या ऑप्शनचा यूज करून तुम्ही डायरेक्ट मिळवू शकता। इथे तुम्ही बघू शकता कशा प्रकारे, परत हा देखील आहे। वेगवेगळे शेप आपल्याला पाहायला मिळतात। भरपूर असे शेप आहेत, हे बघू शकता कशा प्रकारे आहेत। परत गॉगल देखील आहे। भरपूर अशा गोष्टी जे तुम्हाला मोबाईल मध्ये बऱ्यापैकी जास्त गोष्टी हे आपल्याला पाहायला भेटत नाहीत, पण इथं बऱ्याच गोष्टी आपल्याला पाहायला मिळत आहेत। तर त्याच प्रकारे आता इथं हा एक शेप तुम्ही बघू शकता कशा प्रकारे आहे। आपल्याला आता या फॉन्टचा यूज करून आपल्याला कोणत्याही प्रकारचं आपल्याला वेक्टर शेप मध्ये PNG डाउनलोड करायची गरज नाहीये, जेणेकरून आपलं स्टोरेज देखील वाढेल। तर आपण डायरेक्ट हा फॉन्ट यूज करू शकतो। फॉन्टची लिंक आपण डिस्क्रिप्शन मध्ये देतोय, तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता। त्याच प्रकारे आपल्या टेलिग्राम चॅनलवर आहे, तिथं देखील आपण हा फॉन्ट देणार आहे, तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता। तसेच आपल्या टेलिग्राम चॅनल जर तुम्ही जॉईन नसेल केलं तर नक्कीच जॉईन करा। आपला यूट्यूब चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। तसेच या व्हिडिओला नक्की लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा। तर धन्यवाद, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये।